नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण पाहताय BKP24 मराठी. आज आपला विषय असणार आहे मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला कशी उतारती कळा लागलेली आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांचे 5 खासदार 22 आमदार खरंच त्यांना सोडून जात आहेत का काय. आता ते आदित्य ठाकरेंनी सांगितलेलं आहे की बाबा यांना 5 खासदार 22 आमदार सोडून जाणार आहेत. आणि ते भाजपच्या गळाला कसे लागलेले आहेत. आता हे भाजप तर सगळ्यांना खाऊन टाकतं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यातच देवाभाऊ सुद्धा काल परवा म्हणलेले आहेत, हे एकनाथ शिंदे यांच्या म्हणजे आमच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत ते आमचेच आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ते आमचेच आहेत, आम्ही त्यांना कधी पण आमच्या पक्षात घेऊ शकतो असा अर्थ निघतोय का. किंवा एकनाथ शिंदे आता सध्या हातबल झालेत का. खरंच हातबल झाल्यासारखं एकनाथ शिंदेचं कामकाज झालंय. म्हणजे आज उदय सामंत यांच्या रूपानं भाजपनं तगडं आव्हान एकनाथ शिंदेच्या समोर केलेलं आहे की एकनाथ शिंदेंनी जर वळवळ चळचळ केली तर अक्षरशः एकनाथ शिंदे यांचे आमदार खरंच त्यांना सोडून जाणार असं काहीसं चित्र झालेलं. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये कधी नव्हा एवढा 2022 साली भूकंप झाला. अक्षरशः 45 आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि 5 अपक्ष आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला पळून गेले. माघारी आल्यावर ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता मुख्यमंत्री झाले, 2 वर्ष त्यांनी कार्यभार हाकला. 2 वर्ष त्यांना असं वाटत होतं की आता बाबा पुढचे टर्म सुद्धा आपल्याला म्हणजे 2024ला निवडणुका जरी झाल्या तरी आपल्यालाच महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं जाईल. मग तशा पद्धतीने त्यांनी देवेंद्र फडणवीसाचं सुद्धा बरोबर प्लॅनिंगने खच्चीकरण केलं होतं की आज मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री केला होता, म्हणजे फौजदाराचा हवालदार. मग हे सगळं जरी असलं तरी वारंवार इतर गोष्टींमध्ये खटके उडत गेले. 2024 मध्ये जशी निवडणूक लागली, जशी निवडणूक जवळ आली तसं भाजपनं सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आपण निवडणूक झाल्यानंतर ठरवू की मुख्यमंत्री कोणाला करायचा. आता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे एकदम 132 निवडून आलेत. एकनाथ शिंदे 57 आणि अजित पवार 41. मग इथं झालंय असं की जर भारतीय जनता पक्ष 100 पर्यंत असता तर मात्र एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री त्यांनी केलं असतं किंवा करावं लागलं असतं. पण झालंय उलट की एकनाथ शिंदे यांचे कमी आणि भाजपचे 132 आमदार निवडून आले. मग साहजिकच भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री भाजपचा बनवला, तो देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं. आता देवेंद्र फडणवीसांच्या मनातली सैल म्हणजे त्यांना जो एकनाथ शिंदेकडून जो त्रास झाला हा त्रास त्यांचा काही लपून राहिलेला नाही. त्यांनी मुख्यमंत्रीपद घेताच, मुख्यमंत्री होताच एक निर्णय एकनाथ शिंदे यांचा रद्द करायला सुरुवात केली. म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जे काही निर्णय घेतले गेले ह्याच्यातला एक निर्णय रद्द करायला सुरुवात केली. त्यात भारतीय जनता पक्षाला 2029ला स्वतंत्र निवडणुका लढवायच्या, त्या म्हणजे 2029ला स्वतःच सरकार निर्माण करायचे आणि त्या दृष्टीने त्यांनी वाटचाल सुरू केली. म्हणजेच 2029ला स्वतःच सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचंय. उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्याशी देणं गेलं नाही, परंतु अजित पवार आणि एकनाथ शिंदे ह्यांना सोबत घेऊन जी फरफट होती ही कुठेतरी बाजूला काढायची, म्हणून या दोघांना बाजूला ठेवून 2029ला सेपरेट निवडणुका लढवायच्या. आणि तशा पद्धतीनं आता त्यांनी वाटचाल सुद्धा सुरू केलेली आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांचे जे 57 आमदार निवडून आले ह्यांच्या विरोधात जे पराभूत झाले ह्यातले जवळपास 45 आमदार, माजी आमदार हे किंवा निवडणूक लढवलेले सगळेच्या सगळे भारतीय जनता पक्षामध्ये सामील झालेले आहेत. त्यातच ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांना गरगर लावायला सुरुवात केली. ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षानं अनेक नेते मंडळी, नेते, उपनेते हे एकनाथ शिंदे गटाचे सगळे भाजपमध्ये घेतलेले आहेत. त्यातच काल परवा सुद्धा जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत कल्याण डोंबिवलीचे, त्यांना सुद्धा आपल्या पक्षामध्ये स्थान दिलं गेलेलं आहे. आता हे भाजप किती वेळा सांगते की नाही ते आमचेच आहेत,
आम्ही इकडली तिकडे माणसं गेली म्हणून त्याचा काय फरक पडत नाही आम्हाला, आणि तेवढ्यापुरती घेतो आणि तेवढ्यापुरता तह करतं भाजप की आता इथनं पुढे घ्यायचं नाही. परंतु प्लॅनिंग करून इतर माणसं भाजपमध्ये घेतली जातात आणि ते एकनाथ शिंदे काही करू शकत नाही, कारण की उपमुख्यमंत्री आहे. त्यांनी तयारी तशा पद्धतीने केलेली आहे की एकनाथ शिंदे यांनी जर वळवळ चळचळ केली तर उदय सामंत यांच्या पाठीशी ही सगळी लोक लगेच पाठवायची, म्हणजे तसा गटच तयार केलाय. साधारण एक 35 आमदार बोललं जातं की एकनाथ शिंदे उदय सामंत यांच्या पाठीशी 5 खासदार आणि 35 आमदार गेलेले. पण त्याहून भाजपला परत दुसरी अडचण अशी होती की जर आपण एकनाथ शिंदे यांचे आमदार उदय सामंत यांच्या पाठीशी पाठवले आणि उदय सामंत यांचा गट तयार केला तर उदय सामंत याला सुद्धा परत अहंकार निर्माण होईल यांना सुद्धा, आणि अहंकार निर्माण झाले होते परत आपल्याला एकनाथ शिंदे सारखी अडचण निर्माण होईल. तर त्याच्यासाठी ह्यांचे जे आमदार आहेत हेच आपल्या भाजपमध्ये घ्यायचे, असं काहीच सत्र सुरू केलेलं आहे. आता एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार जे आहेत त्यापैकी भाजपनंच 1 जणाला केंद्रामध्ये मंत्री केलेला आहे. उर्वरित 4 आहेत हे भाजपचेच असल्यासारखे आहेत ते, आणि त्याच्यामुळे ते देवेंद्र भाऊ जे म्हणले, देवेंद्र फडणवीस काल परवा, ते सगळे आमचेच आहेत म्हणले, आणि आम्ही शिवसेनेसोबत आमचा अलायन्स आहे आणि शिवसेनेचे सगळे आमदार खासदार हे आमचेच आहेत असं जे म्हटले गेले. त्याच्यामुळं पुन्हा एकनाथ शिंदे हादरून गेलेले. अरे म्हणणं असं की बाबा ही सगळी जर शिवसेना जर तिकडे नेली तर आपल्या मागं काय राहायचंय. मग अशा पद्धतीनं आता हे सगळे वाटचाल सुरू आहे. त्यातच आता काल आदित्य ठाकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बाबा एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आता थोड्या दिवसात काय राहणार नाही. एकंदरीत 5 खासदार आणि 22 आमदार हे आता सध्या भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी ही लोक सगळी उलटी पालटी इकडून तिकडं अशा उड्या मारणार, हे काहीच चित्र आपल्याला तरी सध्या तरी दिसतंय. म्हणजे हे सगळे भाजप सोबत जातील असं काहीच चित्र आहे. मग एकनाथ शिंदे यांचे मात्र हाल होत चाललेत हे सुद्धा या गोष्टीतून आपल्याला दिसतंय. म्हणजे एकनाथ शिंदे आता नेमकं काय करायचं की बाबा खरंच ही लोक सगळी जर आपल्याला सोडून गेली तर काय करायचं, ह्या चिंतेमध्ये एकनाथ शिंदेचे आता सध्या सुरू आहे. म्हणजे भाजपनं एकनाथ शिंदे यांचे अनेक आमदार 22च नव्हे तर जवळपास 40 आमदार हे भाजप सोबत जातील, म्हणजे गळाला लावलेले आहेत, भाजप सोबत येतील अशा पद्धतीचं वातावरण तयार केलेलं आहे. आणि जर यांना भाजपमध्ये जर आणायचं असेल तर यांच्यावरती ईडी, सीबीआय किंवा ह्यांच्यात चौकशा लावल्या पाहिजेत, ह्यांचे प्रकरण बाहेर काढले पाहिजेत आणि ती प्रकरणं दाबायची म्हणून पुन्हा हे आपल्या पक्षात येतील असं भाजपचं धोरण आहे. आणि तशाच कारणानं ते संजय शिरसाट, महेंद्र दळवीचा बघा व्हिडिओ आला, पैसे गोळा करण्या असं ढिगारा ठेवून पैशाचा, महेंद्र दळवी असेल किंवा भरत गोगावले असतील. भरत गोगावल्यांचा सुद्धा आपण व्हिडिओ कसा आहे तो पाहिला आहे की कशा पद्धतीनं पैसे जमा घरातल्या पैसे ठेवलेल्याचा एक व्हिडिओ आहे. महेंद्र दळवीचा सुद्धा व्हिडिओ बाहेर आलेला आहे. संजय शिरसाटांचा देखील आलेला आहे. प्रताप सरनाईक असतील, अशा अनेक आमदारांचं भ्रष्टाचाराची प्रकरणं भाजपनं बाहेर काढायला सुरुवात केली आणि त्याला फक्त चौकशा लावल्या गेलेल्या आहेत. पुढं त्याच्यावरती काहीही कारवाई केलेली नाही, कारण तो दाबून ठेवलेला आहे की बघ तुम्ही जर आमच्या पक्षामध्ये नाही आला भाजपमध्ये तर तुमची हालत आम्ही वाईट करू, आणि तुम्ही भाजपमध्ये आला तरच ठीक, नाही आला तर तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू, अशी काहीशी तंबी भाजपकडून देण्यात येते. आणि ह्याच काही कारणामुळे आता हे एकनाथ शिंदे गटाची जे काय आमदार आहेत, खासदार आहेत, हे घाबरून गेलेले आहेत की बाबा आपल्याला पर्याय म्हणजे भाजपच आहे, नाही आपण भाजपमध्ये गेलो तर उद्या हे आपल्याला केव्हा जेलमध्ये टाकतील. तर अशा कारणामुळं एकनाथ शिंदे यांची शिवसेना सध्या फुटीच्या मार्गावर आहे. आणि त्यात आदित्य ठाकरे यांनी जे सांगितलं गेलेलं आहे की एकंदरीत 22 आमदार 5 खासदार हे तर तत्काळ फुटतील, परंतु उर्वरित आमदार सुद्धा हे एकनाथ शिंदे यांना सोडून भारतीय जनता पक्षामध्ये सरळ सरळ प्रवेश करतील. आता त्याची कारणं सुद्धा आत्ताची सुद्धा तशीच आहेत की ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, ज्या म्हणजे नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत, हे केंद्र असं असतं की तालुका पातळीवरती नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा
ह्या महत्वाच्या निवडणुका मानल्या जातात. ह्या ज्याच्याकडे असेल तो आमदार होतो तालुक्याचा. म्हणून भारतीय जनता पक्षानं हे अख्ख्या सगळ्या ठिकाणी स्वतःचे नगराध्यक्ष उभे केलेले आहेत आणि तो नगराध्यक्ष जर निवडून आला तर समजा त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचा आमदार असेल तर त्याला पुढच्या वेळेस सहजच वाटणार आहे की आपला पराभव होऊ शकतो, त्याच्यामुळं आपणच भाजपमध्ये चला, असं काहीच चित्र भाजपनं सध्या उभं केलेलं आहे. आणि याच कारणामुळं हे सगळे भाजपमध्ये पटापटा जातील असं चित्र सध्याचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.